व्हिडिओ सिरीजच्या आजच्या भागामध्ये हठप्रदीपिका या ग्रंथातला एक अतिशय सुंदर वैशिष्ट्यपूर्ण असा श्लोक आपण बघणार आहोत. आपलं मन आणि आपला श्वास या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? तर एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत असं म्हणायलाही हरकत नाही. म्हणजे जेव्हा आपलं मन हे ताणात असतं त्यावेळेला श्वासाची गती वाढलेली असते. पण मन जर सहज, हलकं, प्रसन्न आणि शांत असेल तर हाच श्वास अतिशय संथ, मंद, शांत झालेला आपल्याला लक्षात येतो नक्कीच. तर ह्याविषयी हठप्रदीपिकेमधला हा श्लोक आहे. चले वाते चलं चित्तम निश्चले निश्चलं भवेत योगिस्थाणुत्वमाप्नोति ततो वायुं निरोधयेत. पतंजली मुनींनी अष्टांग योगामध्ये मन शांत करण्याचे, निर्विचार, निर्विकार, निर्विषय करण्याचे 8 मार्ग सांगितलेले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्यातलं प्राणायाम हे 4थं अंग आहे. आणि प्राणायाम कशासाठी सांगितलेला आहे? तर मन शांत करण्यासाठी. मग आता माझं मन जर मला शांत करायचं असेल आणि मी एक अर्धा तास, 1 तास जर ठरवून बसलो की नाही आता मी माझं मन शांत करणार आहे, तर ते शक्य नाही, उलट जास्ती अवघड आहे असं माझ्या लक्षात येतं. म्हणून हे मन शांत करण्यासाठी प्राणायाम म्हणजेच श्वासावर नियंत्रण हे जे तंत्र आहे, हे जे कौशल्य आहे, हे आत्मसात करावं, विकसित करावं असं पतंजली मुनी प्राणायामासंबंधी आपल्याला सांगतात. आणि तेच या श्लोकामध्येही सांगितलेलं आहे. चले वाते चलं चित्तम निश्चले निश्चलं भवेत. आपल्या श्वासाची गती ही जर वाढवली आपण तर मनातल्या विचारांची संख्या आणि गती हीही वाढते. पण निश्चले निश्चलं भवेत, तो श्वास जर संथ, शांत करत गेलं, मंद करत गेलं, कदाचित तो बंदही होऊ शकतो. म्हणजेच निश्चल अशा स्थितीत असा जर आपला श्वास गेला तर आपलं मनही निश्चल होईल. म्हणजेच मनातल्या विचारांची संख्या आणि गती ही हळूहळू कमी 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 होत जात इतकी कमी होईल की एक असा बिंदू येईल की त्याच्यात मनात विचार येतही नाही आहेत आणि जातही नाही आहेत, अशी अगदी पूर्णपणे निर्विचार अशी स्थिती ही प्राणायामाच्या माध्यमातून येऊ शकते. म्हणूनच या श्लोकात म्हटल्याप्रमाणे चले वाते चलं चित्तम निश्चले निश्चलं भवेत योगिस्थाणुत्वमाप्नोति ततो वायुं निरोधयेत. ततो वायुं निरोधयेत. त्यासाठी या वायूचा, या हवेचा, या प्राणवायूचा जो काही आपण नाकाद्वारे हवा आत घेतो आणि बाहेर सोडतो त्याचा निरोध करायचा, म्हणजे नियंत्रण करायचं. म्हणजेच काय करायचं तर आपलं नेहमीचं जे काही कॅज्युअल वरवरचं उथळ असं श्वसन चाललेलं असतं ते साधारणपणे 1.5 ते 2 सेकंदात आपण श्वास घेतो आणि 1.5 ते 2 सेकंदात सोडतो. म्हणजेच एका मिनिटामध्ये आपले साधारण 15 ते 18 असे श्वासोच्छ्वास होतात. पण प्राणायाम करताना अगदी संथ शांतपणे श्वास घेणं, किंचित तो रोखणं म्हणजे अगदी नॉमिनल असा कुंभक, आणि जेवढा वेळ घेतला त्याच्या 1.5 किंवा दुप्पट वेळात तो सोडणं. असं जर केलं तर साधारणपणे 4 सेकंदात घेतला, 2 सेकंद रोखला आणि 6 सेकंदात किंवा 8 सेकंदात सोडला. असं जर केलं तर एरवी 4 सेकंदात जो श्वासोच्छ्वास आपला होतो त्याऐवजी तो साधारण 12 सेकंदात एक श्वासोच्छ्वास होतो. म्हणजेच याचा अर्थ एका मिनिटामध्ये जेव्हा आपण 15 ते 18 श्वासोच्छ्वास होत होते त्याऐवजी फक्त 4 किंवा 5 श्वासोच्छ्वास होतात. म्हणजे श्वासोच्छ्वास संथ, मंद झाला, म्हणजेच हळूहळू तो निश्चलही झाला तर मनातल्या विचारांची संख्या आणि गती कमी होत 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 ह्या मनाची एक शांतता, प्रसन्नता, स्थिरता ही निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि याच्यात योगिस्थाणुत्वमाप्नोति म्हणजेच योगी म्हणजेच आपण प्राणायाम करणारा हा जो काही साधक आहे तो एखाद्या निश्चल खांबाप्रमाणे असा स्थिर होऊन जाईल, असं या हठप्रदीपिकेच्या ग्रंथामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे.